नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण आंबे पात्रामध्ये अंडी टाकून अतिशय भन्नाट अशी आणि पौष्टिक रेसिपी बनवतोय, जी की साधी सिंपलच आहे पण चवीला खूप छान लागते. चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम इथे पहा आपल्याला काही भाज्या घ्यायच्या आहेत. जसे की मी इथं घेतलेला आहे कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि टोमॅटो. सर्व भाज्या आपल्याला छान बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या. भाज्या आपण चिरून घेतल्या. आता इथे आपल्याला 3 अंडे घ्यायचे आहेत. तुम्हाला जितका पदार्थ बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त अंडे घेऊ शकता. आता ही 3ही अंडी आपण एका बाउलमध्ये व्यवस्थित अशी फोडून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी अंडी फोडून घेते, ज्यामुळे अंड्याचं जे कवच असतं किंवा टर्फल असतं ते जरासुद्धा अंड्यामध्ये पडत नाही. 3 अंडी आपण फोडून घेतलेली आहेत. आता यामध्ये चिरलेल्या सर्व भाज्या आपल्याला घालायच्या आहेत. संपूर्ण भाज्या आपण अंडीमध्ये घालूया. भाज्या घातल्या. आता यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत. जसे की थोडीशी हळद घालूया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही आणखीन वेगवेगळे मसाले वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. अंडी आपण व्यवस्थित अशी फेटून घेऊया, जेणेकरून हे मिश्रण छान असं हलकं-फुलकं होईल. पहा इथे आपण अंडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहेत, फेटून घेतलेली आहेत. आता लगेचच गॅसवरती आप्पे पॅन ठेवायचं आहे. याच्या सर्व साच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तुपाच्या ऐवजी इथे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, वजन कमी करायचं असेल ना, तर त्यासाठी ही रेसिपी खूप जास्त फायदेशीर आहे. सर्व साच्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे. आता आप्पे पात्र हलकंसं असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व साच्याला तूप व्यवस्थित लागलं जातं. आता आपण तयार केलेलं जे अंड्याचं मिश्रण आहे ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सर्व आप्पे पात्राच्या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. कडेने मिश्रण भरायचं आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे आहे. तर हे मिश्रण आप्पे पात्रामध्ये भरताना अगदी गच्च भरायचं नाही. थोडंसं साच्यापेक्षा खाली आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. कारण जेव्हा ही अंडी शिजली जातात तेव्हा ती फुगतात, वरती येतात आणि एकमेकाला चिकटून बसतात. त्यामुळे पहा इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला साच्यामध्ये मिश्रण घालायचं आहे. सर्व साच्यामध्ये मिश्रण घातलं, वरून थोडंसं तूप सोडलं. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला ही अंडी शिजवून घ्यायची. 3 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं. यावरती थोडंसं तूप आपल्याला घालायचं आहे आणि आता ही अंडी आपण पलटवून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता अंडी मस्त शिजलेली आहेत. खालच्या बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. सर्व अंडी आपण पलटवून घेऊया. तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण अंड्यापासून पौष्टिक असे आप्पे बनवत आहोत, जे की चवीला खूपच छान लागतात. ऑमलेट तर आपण नेहमीच बनवतो, पण असे अंडे आप्पे एकदा नक्की ट्राय करा. गोल आकारामध्ये छोटे छोटे असल्यामुळे छान वाटतात आणि लहान मुलेसुद्धा असे अंडे आप्पे खरंच खूप जास्त आवडीने खातील, इतके मस्त बनतात. सर्व आप्पे आपण इथे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेऊया. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची, म्हणजे आतमध्येपर्यंत अंडी व्यवस्थित अशी शिजली जातात, कच्ची राहत नाहीत. फास्ट गॅस ठेवू नका, नाहीतर ही अंडी आप्पे आहेत ना लगेचच करपली जातात. मध्यम ते बारीकच गॅस आपल्याला ठेवायचा आहे. आणि इथे तुम्ही पहा आपण ही आप्पे खालच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहेत. मस्त असे इथे आपले हे अंड्याचे आप्पे झटपट तयार होतात. नाश्त्यासाठी तुम्ही मस्त असे हे पौष्टिक अंड्याचे आप्पे एकदा नक्की ट्राय करा. वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे आणि याने 100% फरक पडतो. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तुम्ही डाएटवरती असाल, तर असे आप्पे नक्की बनवून पहा. यामध्ये प्रोटीनसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. पहा इथे मी आप्पे तुम्हाला तोडूनही दाखवते. पाहू शकता आतमध्येपर्यंत व्यवस्थित असं शिजलेले आहेत, चवीला मस्त झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.